ठोकले मी एकदा जनात पण गेलो 8 ते 7 वर्षापूर्वी फक्त शेतकऱ्यासाठी. आमचा अधिकारी वर्ग 10% चांगला आहे, 90% अति हरामखोर आहे. आज जर आपण गेलो माझ्या गाडीमध्ये टाकून कलेक्टर पुढे शेतकऱ्यांना उभा करतो मी स्वतः. कोणी सांगा सरांनी इतकं काम केलं 20 वर्षात एखाद्या शेतकऱ्यांकडून पार्टी खाल्ली. कोणी सांगा शेतकऱ्यांच्या 1 रुपयाला सरांनी हात लावला. लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी जगलो. आपण जर मुंडकेत मोडीत गेलो खिशात भरीत गेलो मरताना तुम्ही काय उत्तर देणार? स्वतः काय उत्तर देणार आहे? काही उत्तर नसतं आपल्याला. गौतम बुद्ध जगाला शांततेचा संदेश देणारे सर्वात महान संत येशू ख्रिस्त, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, राष्ट्रमाता माजिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे सर्व वाचून काढलेले सर्व. तुम्ही जर म्हणजे एकाच मुद्द्यावर सर दिवसभर बोला, मी एकाच मुद्द्यावर दिवसभर बोलू शकतो. जोडून ये धन उत्तम व्यवहारे, याचा अर्थ तुकाराम महाराजांचं सरळ सरळ म्हणणं आहे की तुम्ही धन जोडा, प्रॉपर्टी कमवा, गाड्या घोड्या घ्या, बंगले बांधा, सारे काही करा, आई आरामात जगा. परंतु त्यांचं नंतरचं वाक्य उत्तम व्यवहारे म्हणजे उत्तम व्यवहार हा चांगला करा. आता पडवा म्हणजे सर आमचा फिरता असा मॅटर आहे विचारून माझ्यांना रामेश्वर का परमेश्वर फंड 7-8 जण आणले. हा मणेश्वर आम्हाला कळालं होतं तुमच्याकडेच काम होईल. अहो तिथे मॅडम ते सारे झापले मी स्पीकर ऑन करून मला कलेक्टर पण मुंडक्यावर उभा करेल. तुम्हाला पगार घेत नाही का? लागला पगार घेत नाही का? नाही. म्हणून आपण लोकशाही भारतात जगतो, लोकशाही देशात जगतो. आपण जागे झालं पाहिजे. एखाद्या ऑफिस मध्ये गेलो तर तो अधिकारी तुमचा नौकर आहे ना बाबा, तो अधिकारी तुमचा नौकर आहे. आपण थोडं भरला निराधार योजनेची फाईल 2 वर्षांना ऐका आता ध्यान देऊन असे हजारो उदाहरण आहे. बरं मी रोजला प्रश्न सोडतो शेतकऱ्यांचे, सांगितलं दिवस कमी पडेल आपल्याला. रोज 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 100 करून तुम्ही शेतकऱ्यांचे फक्त मोजके उदाहरण देतो. तर ती मॅडम त्या शेतकऱ्याला म्हणजे काकासाहेब कानेरेला मागच्या आपल्याचा विषय ऐका बरोबर ध्यान देऊ. अरे तुला बोललो तिच्यापेक्षा हा शेतकरी वयाना मोठा जो दाखवितोय की बाई मी दिलं ना इन्व्हर्ट बघ रिसिव्ह बघ माझी फाईल पुढे गेली. मला फोन केला इतकं कोणतरी सांगितलं तू सरांना फोन कर. तिने पंपावर होतो. मी इमानदारी पूर्वक सांगतो, खोटं कधी बोलत नाही, मला आवडतच नाही खोटं बोलणं. मी 2 मिनिटात तिथे गेलो. ती मॅडम इतकी झापली मी स्वतः देखता लोक खडे खोडे 13 त्यांची रस्ती होती. त्यांची जावई मुलगी सारे सोबत होते. 5-50 शेतकरी आले. मला एक डेट बोल त्याला चाळी लावले का की माझं वाक्य होतं. हा तो शेतकरी म्हणलं शेतकऱ्याच्या कष्टातून तू पगार घेती, हे काम तुझं नाही का? बाहेर तुझ्याकडे आणून दिलं कोणाचं काम आहे? त्या अधिकाऱ्याचं काम नाही का? कुठाचा सोडला होता. मी 22 वर्ष शिक्षक राहिलो, काम करून शिकलो. 2 वर्षापूर्वी नोकरी राजीनामा दिला. 1 लाखाची पगार सोडली. 18 वर्ष सर्व बाकी होती. मला समाजसेवेचं चळ आहे. गरिबीतून आलो लोक जागी करा. एकदाच लोक बदलत नाही. मी 50 लोकांना सांगितलं त्यात एक तर बदलत ना बाबा. जो बदलत त्याचा फायदा होईल. शेतकऱ्या अनेक शेकडो स्कीम आहे माझ्याकडे डायरेक्ट नोंदी. काही जे दलाल खोला असतात, हरामखोर असतात, त्या तळागाळात आमचे शेतकरी मायबाप लोक योजना येऊ देत नाही. आम्हाला इतके बदमाश लोक झालेले. अरे पुढे भेटसा नेता द्वारे सांगतो की तुम्ही रेल्वे स्टेशनच्या ऑफिसला जायचं कृष्णा प्लाझामध्ये, ते पूर्ण समजून सांगतील. काही अडचण आल्या तर मला बिनधास्त कॉल करा. माझा रात्री 12-1ला पण फोन उचलला असतो. अण्णा कोणी अधिकाऱ्याला असतात फोन लावणारे कामा नाही. मी अधिकाऱ्याला घोडे लावतो, आमच्या शेतकऱ्यासाठी लावतो. मी पुरावा मंत्रालयाचं पत्र आहे. या वर्षी मागच्या वर्षी दुष्काळ होता ना, त्यामुळं तुमचं पीक विमा, किसान विमा, मोदी अनुदान वगैरे याला होड लावायचं नाही. याला ध्यान देऊन ऐका. बँका तुमच्यावर गुलाम कसं तुमच्यावर गुलाबीला देतात. गव्हर्नमेंट जेव्हा सांगतं होड लावू नका तेव्हा हे होड लावतात. म्हणजे तुमच्यावर अन्याय नाही का? अन्याय नाही का?
शेवटी मी माझ्या अनेक शेतकरी आले, मी पहिला अर्ज लिहिला महाराष्ट्र बँक बदलापूर, SLBC कंसात स्टेट लेवल बँक कमिटी, सारे GR माहिती आहे मला, सारे अधिकाऱ्याचे जॉब चार्ट माहिती आहे, सारे माहिती आहे मला, सारे अभ्यास करून बसले, पण त्या अधिकाऱ्यांना कुठं काय करायला ते सारे माहिती आहे मला. SLBC ला दिनकर लोक सोबत होते, त्यांना ते कंसात SLBC पाहिजे रामू, ते खाली वर मारायला लागले माझ्याकडे. SLBC स्टेट लेवलला आहे, बँकेची कमिटी असते, स्टेट लेवल बँक कमिटी. अहो दानादान पैसे दिले, शेवटी कलेक्टरला नेले, म्हातारे म्हातारे बसून अनेक प्रश्न मार्गी लावतो, रोज लावतो रोज. बाबा हरी हिराचंद का मयर नाही तर ते म्हातारा धोतर टोपीवालं म्हातारा राजेवाडीचं. सर्वात मेन माझे एक विषय, साधू संतांनी जातपात पाळा म्हणले का? नाही, जातपात पाळू नका, मानव तो एकच आहे. अण्णा बरोबर आहे का नाही? संतांनी सांगितलं, माझ्या पंपाप्रमाणे पक्षाचा अलगपणे जातीचा अलग मी काहीच विचारित नाही, चहा पाणी मागतो त्याचे काम करून देतो. ते बाबा माझ्या आले तर रडत आले मित्रांनो, माझ्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा. मग आता 15 दिवसाचा विषय तालुकी मंडळाने काही पहिले घोडे लावले आपले बनवत 15 मिनिटात सांगितलं त्यांनी काय प्रॉब्लेम आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांचा प्रॉब्लेम क्लिअर केला. गुजर साहेबाला फोन केला, कृषी अधिकारी गुजर साहेब विचारा त्यांना, मला साहेब असं आहे म्हणजे सर तुमचं काम 8 नंबर आहे की मी ऐकून घ्या तुम्ही. बाबाला घेतलं गाडीत, माझ्या फॉर्च्युनर मध्ये गेलो, 7-8 सारे अधिकारी आले, कृष्णा बोर्डे ते मित्रचे, सर चहा म्हणलं, मी चहा घेतलंय पहिलं आमच्या बाबाचं काम करा. स्वतः कॉम्प्युटरवर उभं राहिलो, सारं काम त्याचं ओके केलं, त्याचं PDF घेतलं, मग तिथून आम्ही जातो. तुमच्या पाठीमागं मी खंबीर आहे, ईश्वराला साक्षी ठेवून सांगतो, मी कधीच पण शेतकऱ्यांची पार्टी खात नाही, कधी कोणी शेतकऱ्यांची कृपाला हात लावित नाही, म्हणून तर लावणार पण नाही. गाठ बांधा पक्की, तो कलेक्टर असो, SDM असो, तहसीलदार असो, लहान शिपाई असो, तुमच्या मेहनतीतला एक ना एक रुपया त्यांच्या पगारीत जातो. बऱ्याच ठिकाणी मी विचारतो, बाबा तुम्ही टॅक्स भरता का? बाबा म्हणतात नाही. आमच्या आणायला गेले तर त्याच्या मागे 2 रुपये GST भरता. मी पंप चालवतो, मी 8-8 लाख टॅक्स भरतो दरवर्षी. म्हणजे तुम्ही आम्ही GST भरतो, हा पैसा जातो कुठं? कुठं जातो? सरपंच कुठं जातो? शासनाच्या तिजोरीत जातो. जे अधिकारी नेमून दिले खुर्च्यावर, त्यांच्या खिशात पगार जातो. आता कळलं का तुमच्या घामातून पैसा जातो त्यांच्या? तुम्ही जागे व्हा. मला तळमळ होती म्हणून मी येतो. माझे 4 धंदे पडले तिकडं, मी डिझेल जाळून देतो, आता 2-3 हजार खर्च होतो माझा, मी पण ती चहा पण नाही पेत. तळमळीनं सांगतो, त्याचे नाही का? तुम्ही जागे व्हा. दुसरं शेतकऱ्यांनी आपली परिस्थिती सुधारायची असेल तर शेतकऱ्यांनी आपली घेतलेले लेकर शिकवा. म्हणून माझी हात जोडून एक विनंती, एक कळकळीची विनंती, एक काम बाकीचं कमी करा, एक घरचं काम कमी करा. आपले जे लहान लहान लेकरं शाळेत जातात ना, त्यांना चांगलं शिक्षण द्या. अरे मला तो इथे भेटत नव्हती, इमानदारीपूर्वक बोलतो. एक ड्रेस मी आईला धुवून नव्हतो देत, मीच व्हायचं. मी पांडुरंगाची शपथ करून बोलतो, खादराय माझ्या जवळ, पठाडे मामाय माझे, ते राज जालन्याला जे मूळवर रडीचे 50 वर्षांनी इकडे राहतात. तुम्ही आमच्या गावात विचारू शकता. आबा मोरे त्यांच्या जेवाऱ्या समून आलो. बाबा दोन्ही काही त्रास नव्हतो, वडील थोडे असे होते आणि ठीक आहे, ते सवय असते, काही इलाज नसतो. जे सत्य ते मांडलं पाहिजे. पण जगाच्या पाठीवर कोणत्याच आई वडिलांना असं वाटत नाही की माझ्या लेकराचं वाटोळं व्हावं. असं बनातून गोळी सलाईन वगैरे दवाखाना ऍडमिट माहीतच नाही. काही निसोडती सेवा करतोय, डिझेल जातोय, शेतकऱ्यासाठी अधिकारी कुठीतोय, शिकार घेतोय. बाबा कोणी फोन नाही लई लोकांना, मला 100 फोन येतात ना, 80 फोन आमचे शेतकरी मायबापाचे राहतात दिवसात. 80 फोन, आणि ते पण फुकटचं उदाहरण घेतो. विचारायचं बोला, ते शेतकऱ्याला परत 10 फोन करावं लागते. हे कागद आणा भाऊ, परत अधिकाऱ्याला फोन करावं लागते. हे सारं मी करतोय. पण मला पांडुरंगाने दिलंय